सो सगळ्यांना नमस्कार. मी विदुला टोकेकर, ट्रान्सलेशन पॅनाशिया. आजचा ट्रान्सलेशन पॅनाशियाचा आपला पहिला यूट्यूब लाईव्ह कार्यक्रम मराठी अनुवादकांसाठी करताना मला खरोखरच फार आनंद होतोय. थोडंसं असं वाटतं की भारतीय भाषांमध्ये काम करणारे अनुवादक हे थोडेसे तांत्रिक बाबतींमध्ये थोडे चाचपडत असतात किंवा त्यांना शिकायला थोडा वेळ लागत असेल. पण मला फार आनंद आहे की परवाच्या अनुवादक संमेलनामध्ये सुद्धा हा मुद्दा पुष्कळ वेळा पुढे आला आणि सगळे अनुवादक अतिशय जागरूक आहेत की तंत्रज्ञानामध्ये काहीतरी होतं आहे हे लक्षात येतं आहे आणि त्याच्यासाठी आपण त्याच्या बरोबरीने चाललं पाहिजे आणि त्याच्यासाठी मेहनत घ्यायची पण तयारी आहे. तर हे फार विशेष आहे आणि मराठी अनुवादाच्या दृष्टीने म्हणजे मराठीमध्ये होणाऱ्या आणि मराठीमधनं बाहेर जाणाऱ्या अनुवादांच्या दोन्हीसाठी हे फार चांगलं लक्षण आहे असं मला वाटतं. नाही, त्याच्यावर कोणाला जर का लिंक हवी असेल तर पाठव. ओके. तर मी सुरुवात करताना अगदी प्राथमिक गोष्टींपासून सुरुवात करणार आहे आणि मग जे ए आय आणि बाकीच्या गोष्टी ज्या नवीन आत्ता येत आहेत त्यांच्याकडे आपण थोडंसं नंतर बघू. जे मी केवळ मराठीत असंच नाही पण सगळ्याच भारतीय भाषांमध्ये जे बघते की ज्या गोष्टी आम्हाला अनेक वेळा अनुभवायला येतात आणि ज्या 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 ठिकाणी लोकांना असं म्हणजे मला असं वाटतं की ह्या गोष्टी लोकांशी शेअर केल्या पाहिजेत तर त्या मी सुरुवातीपासून सांगते. कदाचित काही काही जणांना ह्याच्यामध्ये थोडीशी पुनरुक्ती वाटेल किंवा हे खूप प्राथमिक आहे असंही वाटेल पण आपण सगळ्यांसाठी हा कार्यक्रम करतोय तर सुरुवातीपासून करू. युनिकोड फॉन्ट हे खूप रूढ झालेले आहेत, खूप रुळलेले आहेत सगळ्याच भारतीय भाषांमध्ये. पण तरीसुद्धा जे अनुवादक असे आहेत की जे गेली 15-20 वर्ष अनुवाद करतायत किंवा त्याहीपेक्षा आधीपासून अनुवाद करतायत त्यांना नॉन युनिकोड फॉन्ट्समध्ये काम करण्याची सवय आहे. त्यांनी तशीच सुरुवात केली आणि ती तेव्हा बरोबरच होती. पण आता पुष्कळ चांगले फॉन्ट्स आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. युनिकोड फॉन्ट्स म्हणजे जे फॉन्ट्स मशीनला वाचता येतात ते युनिकोड फॉन्ट्स असं त्याचं आपल्याला सोपं म्हणता येईल. म्हणजे जसे इंग्लिश सगळे फॉन्ट्स असतात ते तुमच्याकडे कुठला पी सी आहे माझ्याकडे कुठला पी सी आहे मी मोबाईलवर वाचते का आणखीन कुठे वाचते यांनी काही फरक पडत नाही, ते सगळीकडे दिसतात. तसे हे युनिकोड फॉन्ट्स कुठल्याही पी सीवरती कुठल्याही इलेक्ट्रॉनिक साधनावरती सगळ्यांना दिसू शकतात. त्याच्यासाठी तो फॉन्ट त्या माणसाकडे असण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे फॉन्ट मशीनला समजतात. म्हणजे वेबसाईटवरती आपल्याला जे देवनागरीमध्ये वाचता येतं ते सगळं आपल्याला युनिकोड फॉन्टमध्ये असतं. तर हे युनिकोड फॉन्ट पूर्वी अगदी एक ठराविक मंगल फॉन्ट होता, त्याच्यामध्ये शुद्ध लेखनाचे पुष्कळ प्रॉब्लेम्स येत असत, जोडाक्षर नीट दिसत नसत. पण आता सिडॅकनी रेड हॅटनी आणखीन बऱ्याच संस्थांनी अतिशय सुंदर दिसणारे सुबक दिसणारे चांगले युनिकोड फॉन्ट्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये टायपिंग करणं ही पूर्वीसारखी अवघड गोष्ट राहिलेली नाही. पूर्वी त्याला एक वेगळा कीबोर्ड वापरावा लागायचा, म्हणजे तो पाठ करणं सुद्धा एक टास्क होतं. पण आता तसं राहिलेलं नाही. युनिकोड फॉन्टमध्ये टायपिंग करणं हे फार सोपं आहे. त्याच्यासाठी बाहेरनं काही वेगळं विकत घ्यावं लागत नाही. प्रत्येक तुमचा पी सी कितीही जुना असला किंवा नवीन असला, अत्याधुनिक असला किंवा लॅपटॉप असला, मोबाईल फोन असला तरी त्यामध्ये प्रत्येक डिव्हाइसमध्ये हा युनिकोड किंवा इनस्क्रिप्ट नावाचा कीबोर्ड असतो, हा असतोच, हा इनबिल्टच असतो. त्यामुळे तो वापरून तो शिकून आम्ही सगळेजण इन्स्क्रिप्ट वापरतो आणि तो सगळ्यात सर्वोत्तम कीबोर्ड आहे असं मला वाटतं. कारण त्याच्यामध्ये कुठे तुम्ही समजा पुढे ईबुकला गेलात किंवा बाकी कुठेही त्या फॉन्टचं काही करायचं असेल, एकमेकांमध्ये रूपांतर करायचं असेल तर त्याच्यामध्ये अडचणी येत नाहीत. म्हणजे कधी कधी तुम्हाला बघा कुठेतरी असा गोल दिसतो, मध्येच काहीतरी रेख दिसते, असं इन्स्क्रिप्ट कीबोर्ड वापरून केल्यामुळे दिसत नाही. अनेक लोकांना गुगलमुळे म्हणा मोबाईलमुळे म्हणा फोनेटिक कीबोर्ड वापराची सवय आहे. म्हणजे मला असं असेल तर MALA असं इंग्लिश टाईप करतात आणि तिथे तुमच्या स्क्रीनवरती मला अशी अक्षरं उमटतात. पण ती मला अशी उमटतात असंच नाही, मग ते मला माला असं काय काय दिसतं आणि मग त्याच्यातलं तुम्हाला निवडावं लागतं की हा शब्द मला हवा आहे असं.
याच्यामध्ये असं आहे की जरी स्क्रीनवर सगळे शब्द सारखे दिसत असले तरी बॅकएंडला ते वेगळं कोडिंग होत असतं. त्यामुळे फोनेटिक कीबोर्ड न वापरता किंवा बोलून अशा तऱ्हेने टाईप न करता अ, तुम्ही इनस्क्रिप्ट कीबोर्ड वापरणं हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे. त्यामुळे इनस्क्रिप्ट कीबोर्ड हा तुमच्या प्रत्येकाच्या पीसीमध्ये असतो. तो कसा ॲक्टिवेट करून घ्यायचा त्याचा आपला एक वेगळा यूट्यूबचा व्हिडिओ आहे, तो बघा. किंवा तुम्ही पीसीमध्ये लँग्वेज ॲक्टिवेट केली ती तर तरी तुम्हाला तो इन्स्क्रिप्टचा कीबोर्ड मिळेल. तो शिकायला आणि तो शिकायला साधारण 15 मिनटं पुष्कळ झाली. तो पाठ करायला एकदा तुम्ही एखादं 1 तासभर त्याच्यावर घालवला की तो कीबोर्ड पाठ होतो. आणि तो करायला लागल्यानंतर त्याची गंमत अशी आहे की सगळ्या भारतीय भाषांसाठी तो एकच कीबोर्ड आहे. म्हणजे एकदा तुम्हाला देवनागरीचा कीबोर्ड पाठ झाला की तोच कीबोर्ड वापरून तुम्हाला गुजराती भाषा सिलेक्ट करून गुजरातीमध्ये टाईप करता येतं. कोकणीमध्ये तर करताच येतं. आणखीन काय पंजाबी, बंगाली, ओडिया, आसामी या सगळ्या लिपी म्हणजे आसामीची आणि बंगालीची लिपी एकच आहे. या सगळ्या भाषा भारतीय भाषांमध्ये हा एकच कीबोर्ड तुम्हाला वापरता येतो. याच्यामध्ये सगळी जोडाक्षरं, त्याच्यानंतर सगळी विशिष्ट अक्षरं म्हणजे मराठीमध्ये जी विशिष्ट चिन्ह आहेत म्हणजे किंवा विसर्ग वगैरे आपण वापरतो तर त्याच्यासाठी कोलन द्यायचा नाही. विसर्गासाठी वेगळं चिन्ह आहे. ते काय आहे ते त्या सगळ्या त्या व्हिडिओमध्ये आहे आणि तो फार सोपा आहे. त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे आपली युनिकोड फॉन्टमध्ये टायपिंग करणं ही आहे. तर जे लोक अजूनपर्यंत नॉन युनिकोड फॉन्टमध्ये म्हणजे श्रीलिपी, कृतीदेव या अशा प्रकारच्या फॉन्ट्समध्ये काम करत असतील त्यांनी लवकरात लवकर युनिकोड फॉन्टमध्ये शिफ्ट व्हावं. युनिकोड फॉन्ट कोणते असतात आणि ते कुठे असतात तर ते एरियल युनिकोड हा फॉन्ट तर सगळ्यांच्याचकडे असतो. पण याशिवाय अनेक इतर फॉन्ट्स आहेत जे दिसायला सुद्धा सुंदर दिसतात. त्यातले काही फॉन्ट्स छपाईसाठी सुद्धा सुंदर दिसतात. काही फॉन्ट स्क्रीनवर आणि छपाई दोन्हीकडे चांगले दिसतात. त्याच्यामध्ये सगळी म्हणजे तुम्हाला बोल्ड, आयटॅलिक्स आणि बाकी सगळं करता येतं. ती फॉन्ट फॅमिलीज असतात. असे अनेक फॉन्ट ऑनलाईन निशुल्क उपलब्ध आहेत. त्यामुळे सुंदर दिसणे ही एक फॉन्टची जी आवश्यकता असते ती पूर्ण करणारे सुद्धा अनेक फॉन्ट आहेत. हिंदी मुळाक्षरं वेगळी लिहिण्याची पद्धत आहे, ल वगैरे. तर ती तुम्ही हिंदी आणि मराठी असं 2 वेगळं जर का सिलेक्ट केलं तर तुम्हाला त्याप्रमाणे दिसतात. ह्याच्यामध्ये नुकते करता येतात. रफार आणि म्हणजे कार्य आणि जो अर्धा असतो कोऱ्या कागदावर मधला जो कोऱ्या असतो रिया असतो तो आणि रफार हे दोन्ही चांगल्या पद्धतीने टाईप करता येतात. त्याच्यामध्ये कुठे आडवी रेघ वगैरे दिसत नाही. त्यामुळे युनिकोड फॉन्टमध्ये टायपिंग करणं हे तांत्रिकदृष्ट्या ही पहिली पायरी आहे. हां, त्याच्यानंतर दुसरी आहे ती म्हणजे व्हॉइस टायपिंग. जसं फोनेटिक कीबोर्ड नाही वापरायचा तसं आपल्याला साध्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये तुम्ही बोलून टाईप करू शकता. म्हणजे टेक्स्ट टू स्पीच ही खूप चांगली सुविधा आहे आणि त्याच्यात जवळजवळ निर्दोष टायपिंग होतं. त्यामुळे तुम्ही वर्डमध्ये जायचं तिथे तिथे एक इनपुटमध्ये एक माईकचं चिन्ह असतं ते ओपन करायचं आणि तुम्ही बोलायला सुरुवात करायची. कधी कधी काय होतं की तिथे तुम्ही पूर्णविराम किंवा पुढची ओळ असं म्हटल्यानंतर त्याला समजेलच असं नाही. तर तेव्हा आम्ही काय करतो तर सगळीकडे पूर्णविराम, पुढची ओळ, स्वल्पविराम असं सगळं म्हणत राहायचं आणि बोलत राहायचं. तो टाईप करत जातो. सगळं डॉक्युमेंट पूर्ण झालं की आपल्याला एकदा त्या सगळ्या चुका दुरुस्त करायच्याच असतात. तेव्हा सिलेक्ट पूर्णविराम, रिप्लेस ऑलमध्ये पूर्णविरामाचं चिन्ह द्यायचं आणि रिप्लेस ऑल करून टाकायचं. पुढची ओळ असं बघायचं आणि तिथे एंटरची खूण मारायची, रिप्लेस ऑल असं करायचं. हे शॉर्टकट्स आहेत, हे आपल्याला वापरता येतात. तर व्हॉइस टायपिंग हे जेव्हा आपल्याला पुष्कळ मजकूर टाईप करायचा असतो किंवा आपण कुठेतरी बसलेलो असतो एखाद्या गैरसोयीच्या जागी की आपल्याला ते सगळं टायपिंग करणं शक्य नसतं, तेव्हा हे व्हॉइस टायपिंग खूप सोपं पडतं. हे मायक्रोसॉफ्टच्या सगळ्या ह्याच्यामध्ये करता येतं. म्हणजे एक्सेलमध्ये पण करता येतं, पॉवरपॉईंटमध्ये पण करता येतं, MS वर्डमध्ये तर करताच येतं. त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला भरपूर वापरायला हरकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे OCR म्हणजे ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन. म्हणजे काय असतं तर एखादा फोटो असतो, एखादी PDF फाईल असते आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे अक्षरं तुम्हाला उचलता येत नाहीत. तुम्ही जर कॉपी केलं तर ते अक्षरं आपल्याला कॉपी करता येत नाहीत, सिलेक्ट करता येत नाहीत.
तर त्यासाठी OCR असतं. त्या OCRची सॉफ्टवेअर्स पण उपलब्ध असतात, जी पेड असतात. आम्ही काही पेड सॉफ्टवेअर्स पण वापरतो. पण तुम्हाला अगदी त्यातली एक कामचलाऊ पद्धत सांगायची, की जी बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडते. ती म्हणजे अ, तुम्ही जेव्हा Google डॉक्स ओपन करता, तेव्हा ती PDF किंवा ती JPG फाईल ही तुमच्या ड्राईव्हवरती अपलोड करायची. राईट क्लिक करायचं आणि ओपन ॲज गुगल डॉक असं म्हणायचं. तर तिथे तुम्हाला त्यातली सगळे अक्षरं सिलेक्ट करून तुम्हाला खाली वेगळे दिसतात. आता याच्यामध्ये काही काही त्रुटी पण आहेत. पण अर्थात मी सांगितलं तसं ही एक कामचलाऊ पद्धत आहे. जेव्हा तुम्ही काही पेड सॉफ्टवेअर्स विकत घ्याल OCRची, तेव्हा तुम्हाला या त्रुटी शिल्लक राहत नाहीत. पण इथे काय होतं, की जेव्हा कॉलमनर असतं काहीतरी, तर तेव्हा ती डावीकडून उजवीकडे असं सगळं वाचत जात असल्यामुळे तुम्हाला सगळे कॉलम्स एकत्र तिथे मिक्स होतात आणि मग थोडीशी अडचण येऊ शकते. अ, किंवा त्यांचा फॉन्ट लहान मोठा वेगवेगळा येतो. पण हे अजिबातच सगळं टाईप करायला लागण्यापेक्षा OCR ही पुष्कळ मदत होऊ शकते आणि मी म्हटलं तसं ही एक कामचलाऊ पद्धत आहे. पण OCR हा प्रकार अतिशय उपयुक्त आहे आणि ज्यांना या प्रकारची ट्रान्सलेशन्स बरीच करावी लागत असतील, म्हणजे ज्यांच्याकडे अम, अ, काही PDF फाईल्स येण्याचं प्रमाण जास्त असेल किंवा इमेजेस येण्याचं प्रमाण जास्त असेल, त्यांनी OCRचं एखादं सॉफ्टवेअर विकत घेण्याचा सुद्धा जरूर विचार करावा. ते फार महाग असतं. आपल्या किती उपयोग आहे त्याच्याप्रमाणे आपण हे बघून ठरवावं. पण OCR या सुविधेचा जरूर लाभ घ्यावा. नाहीतर Google डॉक्समध्ये कामचलाऊ आपल्याला थोड्या प्रमाणात काम करताच येतं. आणखीन एक गोष्ट आहे, तुम्हाला पुष्कळांना ही फार बेसिक वाटेल, पण मी हे पाहिलेलं आहे, की साधं साधं फॉर्मॅटिंग अनुवादकांना करता येत नाही. म्हणजे वर्डमध्ये जर एखादं डॉक्युमेंट आलेलं असेल, समजा आपल्याला एखादा 7/12चा उतारा आलेला आहे हां, अनुवाद करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये ते एक टेबल आहे आणि ते टेबल कसं करायचं, त्याच्यात ते शब्द कसे बसवायचे, कसे माववायचे, हे थोडंसं फॉर्मॅटिंगचा भाग आहे. तो अतिशय सोपा आहे, पण हा आपणच करून घ्यायचा आहे. हे जेव्हा आपण ठरवू तेव्हा आपण त्याच्यासाठी बघू. यूट्यूबवर सगळं आहे. एखाद्या ह्याच्यामध्ये कसं इन्सर्ट करायचं, फॉन्टचा आकार लहान मोठा, त्याची अलाइनमेंट, लहान फॉन्ट कसे वापरायचे, हे हे सगळं इथे दिसतं. त्यामुळे ते जरा शोधायचं आणि त्याप्रमाणे फॉर्मॅटिंग चांगलं आलं पाहिजे. किंवा पॉवर पॉईंटचं प्रेझेंटेशन असतं जे आपल्याकडे ट्रान्सलेशनसाठी येतं, तर त्याच्यामध्ये पण इमेजेस असतात. इमेजेसमध्ये टेक्स्ट एम्बेड केलेलं असतं, तेव्हा तुम्हाला ते वेगळं द्यावं लागतं. पण जिथे काहीतरी चांगली एक वेगळी रचना केलेली असते अक्षरांची किंवा त्याचा फॉन्ट लहान मोठा असतो, रंग, आकार, त्याची अलाइनमेंट कशी असते, हे सगळं आपल्याला त्याप्रमाणे करून द्यावं लागतं. याचं आणखीन एक म्हणजे काय म्हणायचं उपयोजन असं आहे, की जेव्हा आपल्याकडे ब्रोशर्स येतात हां, तर तेव्हा ती करताना इंग्लिश एक त्याचं टायटल असतं, ते 3 ओळींमध्ये दिलेलं असतं. पण त्या ओळींचं ट्रान्सलेशन करताना मराठीमध्ये आपण ते वेगळं करतो. ते वाक्य उलटं होतं आणि कुठल्या शब्दाला हायलाइट करायचंय त्यातल्या, हे आपल्याला त्यांना क्लायंटला सांगायला लागतं. त्यामुळे सुद्धा हे फॉर्मॅटिंग फार महत्त्वाचं आहे, की या तीन ओळींच्या शीर्षकामध्ये जो इंग्लिशमध्ये केलेला आहे बोल्ड शब्द, तो जरी इंग्लिशमध्ये पहिल्या ओळीत असेल तरी मराठीमध्ये ट्रान्सलेट करताना तो तिसऱ्या ओळीत दिसतो. हे आपल्याला जर क्लायंटपर्यंत पोचवायचं असेल तर ते फॉर्मॅटिंगच्या द्वारे आपल्याला पोचवता येतं. त्यामुळे फॉर्मॅटिंग चांगलं करणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर काही सॉफ्टवेअर असतात, ती त्याची ओळख करून घेणं अनुवादकांसाठी चांगलं होईल असं मला वाटतं. जी कॅट टूल्स असतात, म्हणजे कॉम्प्युटर एडेड ट्रान्सलेशनची टूल्स असतात, त्याला कॅट टूल्स म्हणतात. तर त्याची सुद्धा ओळख ट्रान्सलेटर्सनी करून घ्यावी असं मला वाटतं. म्हणजे आता उदाहरणार्थ आम्ही वापरतो ते स्मार्ट कॅट नावाचं टूल आहे. तर त्याचं सबस्क्रिप्शन आम्ही भरलेलं असतं, विकत घेतलेलं असतं. पण सगळ्या इंडिव्हिज्युअल अनुवादकांसाठी ते फुकट आहे. त्यामुळे तुम्ही फक्त तिथे जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि अशी कॅट टूल्स अनेक आहेत. त्यामुळे तुम्ही 1, 2, 3 ठिकाणी जा, त्याची प्रॅक्टिस तर करा. तिथे अतिशय सोपं असतं ते. एका बाजूला तुम्हाला सोर्स टेक्स्ट दिसतं, दुसऱ्या बाजूला तुम्हाला टाईप करायचं असतं
आणि एका कॉलममध्ये तुम्हाला त्याच्या मेमरीज दिसतात किंवा गुगल ट्रान्सलेशन किंवा त्यांनी आणखीन ट्रान्सलेशन इंजिनवरचे काही सजेशन्स असतील किंवा त्यांच्या आधीच्या ट्रान्सलेशन मेमरीज असतील तर त्या तुम्हाला तिथे दिसत राहतात, त्या ग्लोसरीज दिसत राहतात. ही सगळी आपल्याला मदत करण्यासाठी मिळालेली साधनं आहेत. तर त्यामुळे अशा प्रकारच्या कॅट टूल्सचा वरती जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करून तिथे आपण थोडा सराव केला तर जेव्हा अशा प्रकारचं काम येतं तेव्हा सगळं नव्याने शोधाशोध करावी लागत नाही. आणि अर्थातच ज्यांना या गोष्टीची माहिती आहे अशा अनुवादकांना काम देणं हे क्लायंटला सुद्धा सोपं वाटतं. जिथे पुस्तकांचं ट्रान्सलेशन करण्याचा भाग असतो तर तिथे या प्रकारची कॅट टूल्सच्या उपयोगाला मर्यादा आहेत, निश्चितच आहेत. म्हणजे आपण नेहमी म्हणतो तसं साहित्यिक अनुवाद हा अवघड असतोच आणि तो अशा प्रकारच्या टूल्सवर करणं हे दरवेळेस शक्य नसतं. अगदी मला मान्य आहे. पण एखादं मोठं आहे, समजा एखादी कथा आहे किंवा एखादं पूर्ण पुस्तकच आहे समजा, तर त्याच्यामध्ये काही भाग नेहमी नेहमी परत परत येणारा असतो. त्याच्यामध्ये आपल्याला 2 गोष्टी करता येतात. एकतर हे कॅट टूल वापरल्याने ना जे आपण यापूर्वी केलेलं होतं ते दिसत राहतं. त्यामुळे तुम्हाला ते तसंच्या तसं तिथे करता येतं. किंवा यातला वर्कअराउंड असा आहे की जर का तुम्ही हे कॅट टूल वापरत नसाल आणि तुमच्याकडे वर्ड फाईल असेल तर तुम्ही ते शोधू शकता आणि ते रिप्लेस करू शकता. हे कशासाठी? तर हे कन्सिस्टन्सीसाठी आवश्यक आहे. तुम्ही सबंध पुस्तकभर एखाद्या गोष्टीला तेच म्हटलं पाहिजे. म्हणजे एखाद्या समजा तुम्ही मथुरा हा शब्द लिहिलेला असेल आणि त्यातला थू रस्व आहे असं आहे किंवा सबंध पुस्तकभर तुम्हाला मथुरा या शब्दाला अवतरण चिन्ह द्यायचं आहे तर ते सगळीकडे यायचं असेल तर तुम्हाला त्याच पद्धतीने लिहिलं पाहिजे. ही कन्सिस्टन्सी जपण्यासाठी तुम्हाला हे टूल उपयोगी पडतं. किंवा मी म्हटलं तसं सगळीकडे वर्डमध्ये ते शोधायचं आणि मराठीमध्ये अवतरण चिन्हातलं मथुरा रिप्लेस करायचं. या पद्धतीने पण तुम्हाला ते करता येऊ शकेल. पण कॅट टूल वापरणं हे फार म्हणजे मला असं वाटतं की आपण ना काही काही गोष्टींबद्दल कधी कधी पूर्वग्रह करून घेतलेला असतो की हे म्हणजे ना हे माझ्या उपयोगाचं नाही. पण हे वापरल्याशिवाय आपल्याला हे आपल्या किती उपयोगाचं आहे किंवा नाही हे कळणार नाही. तर माझं असं अगदी आग्रहाची विनंती आहे सगळ्यांना की तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाचं कॅट टूल मी म्हटलं की आम्ही स्मार्ट कॅट नावाचं वापरतो. आपल्या भारतातल्या म्हणजे पुण्यातल्या एका कंपनीचं रियानचं पण सॉफ्टवेअर आहे. RIAN rian.in असं ते सॉफ्टवेअर आहे. तिथे तुम्ही जाऊन प्रयोग करू शकता, सराव करू शकता आणि आजमावू शकता की तुम्हाला ह्याचं मोठ्या म्हणजे पुस्तकांसाठी, डॉक्युमेंटसाठी याचा कसा आणि किती उपयोग करून घेता येईल हे तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर SRT फाईल तयार करणे ही जेव्हा तुम्ही सबटायटल्स करत असता तेव्हा तुम्हाला ग्राहकाला द्यायची असते ती .SRT फाईल. हां, कॅटूल्सबद्दल एक गोष्ट सांगायची राहिली. ॲक्च्युली काय आहे माहिती की कॅटूलचा उपयोग तुम्हाला 2 प्रकारांनी होऊ शकतो. एक तर तुमच्या स्वतःच्या हातातल्या कामामध्ये करणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कॅट टूलवरती एकदा रजिस्टर झालात आणि तुमची लँग्वेज पेअर्स तुमच्या टाकलेल्या असल्या तर तुम्ही पण तुमच्या संभाव्य ग्राहकांना सापडू शकता आणि आपल्याला जास्त काम मिळण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. तर SRTकडे मी येते. SRT म्हणजे सबरिप टेक्स्ट अशी फाईल असते. ती याच्यासाठी असते, सबटायटलिंगसाठी असते. तर जेव्हा तुम्हाला सबटायटल्स करायचे असतात तेव्हा तुमच्याकडे फिल्म आली तर त्याचं SRT कशी करायची याच्यासाठी सॉफ्टवेअर्स आहेत आणि ते कसं करायचं ही सगळी ही म्हणजे फक्त उदाहरणादाखल मी काही काही सॉफ्टवेअर सांगते. तर ही सॉफ्टवेअर कुठली आहेत ही जरा शोधून घेऊन त्याच्यावरती प्रयोग करत राहणं. जेव्हा आपल्याला थोडासा वेळ, थोडी फुरसत असेल तर त्याच्यावरती प्रयोग करणं आणि त्याच्या या फाईल्स तयार करणं हे आवश्यक असतं. जेव्हा प्रत्यक्ष काम येतं त्याच्यानंतर आपण शिकणार आणि त्याच्यानंतर आपण सराव करणार. मग ते क्लायंटला पण तो 4 वेळा आपल्याला सांगणार की अरे इथे एका लाईनमध्ये जास्त शब्द आहेत, अरे इथे असं झालंय. त्यापेक्षा आपण जेव्हा आता आपल्याला फुरसत आहे तेव्हा जर का हे करून पाहिलं तर त्याचा नक्कीच उपयोग होईल. आणि मला असं वाटतं की सबटायटल्स किंवा अगदी कमर्शियल डॉक्युमेंट्स ही सुद्धा कमी दर्जाची नसतातच मुळात. त्यामुळे एक म्हणजे असं म्हणणं की नाही मी फक्त मोठमोठ्या ग्रंथांचे अनुवाद करतो
आणि हे कमर्शियल ट्रान्सलेशन म्हणजे अगदी कमी दर्जाचा प्रकार आहे असं नाही. सबटायटल्स हा कमी दर्जाचा प्रकार नाही. उलट ज्यांचं भाषेवर हुकमत आहे, प्रभुत्व आहे आणि ज्यांना सिनेमाचं माध्यम कळतं, त्यांनी तर सबटायटल्समध्ये अवश्य आलं पाहिजे. कारण इतक्या चांगल्या दुसऱ्या भाषेतल्या संवादांना एखाद्या भाषेवर प्रभुत्व असलेल्या माणसाने जर का ते केलं, तर ते अर्थातच अधिक चांगलं होईल. त्यामुळे सबटायटल्स करण्याची सुद्धा सवय ठेवावी असं मला वाटतं. त्याच्यानंतर तांत्रिकमधलाच आणखीन एक मुद्दा असा असतो की ज्या प्रकारे क्लायंटला डिलिव्हरी हवी असेल असं त्यांनी सांगितलेलं असेल त्याच प्रकारे आपण द्यायला पाहिजे. मग त्यांनी वर्ड फाईलमध्ये विचारली तर वर्ड फाईलमध्ये द्यायची. त्यांनी जर का 2 कॉलम्समध्ये मागितलं तर 2 कॉलम्समध्ये द्यायचं. त्यांनी जर फॉर्मॅटिंग पूर्ण करून मागितलं तर फॉर्मॅटिंग करून द्यायचं. पॉवर पॉईंट दिलं तर पॉवर पॉईंट परत द्यायचं. व्हॉइस दिला आणि त्यांनी फक्त ट्रान्स्क्रिप्शन करून मागितलं, टाईम स्टॅम्पिंग करून मागितलं तर ते करून द्यायचं. त्यामुळे ज्या प्रकारे त्यांनी डिलिव्हरी मागितली असेल ती, हे मी कधी केलं नाही किंवा हे तंत्रज्ञान मला अवगत नाही किंवा हे हे मला नाही करता येत किंवा मी फक्त याच प्रकारे देतो डिलिव्हरी असं म्हणून आपल्याला चालत नाही. आपल्या भाषेवर जशी हुकमत आहे तशी तंत्रज्ञानावर पण आणणं काही फार कठीण नाही आहे. त्यामुळे ज्या प्रकारे क्लायंटला डिलिव्हरी हवी असेल त्याच प्रकारे आपण देणं हा त्याच्यातला आणखीन एक भाग. आणि अर्थातच वेळेवर डिलिव्हरी देणं हे तर तुमच्यापैकी सगळेजण व्यावसायिकच आहात त्यामुळे तुम्ही ते पाळतच असाल. पण तंत्रज्ञानाची मदत घेतली तर ही डिलिव्हरी वेळेवर देणं हे आपल्याला अधिक सुखाचं होतं. त्याच्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे आता परत मी असं प्रत्येकच वेळेस मी म्हणते की काही काहींना हे फार प्राथमिक वाटेल पण काहींना हे अतिशय नवीन किंवा उपयोगाचं सुद्धा वाटत असेल. अनेकदा क्लायंटकडून तुम्हाला जी ॲग्रीमेंट्स येतात सही करण्यासाठी ती डिजिटली साईन करा असं त्यांनी सांगितलेलं असतं. आजकाल डॉक्युमेंट सिग्नेचरची पण बरीच सॉफ्टवेअर्स असतात आणि ती त्या प्रकारे येत असतात आपल्याकडे. तर तिथे म्हणजे प्रत्यक्ष आपण कागदावर सही करायची नसते पण त्या विवक्षित ठिकाणी जाऊन आपली सही पेस्ट करायची असते किंवा चक्क माऊस वापरून आपली सही करायची असते. आणि ज्या ठिकाणी डिजिटल सिग्नेचरच लावा असं त्यांनी सांगितलेलं असेल तिथे आपल्याला डिजिटल सिग्नेचर आपली तयार करून घेऊन ती लावावी लागते. ही डिजिटल सिग्नेचर तुमच्या CAकडे CS कडे त्यांच्या मदतीनेही करून घेता येते. तुम्ही स्वतःसुद्धा तुमची तुमची डिजिटल सिग्नेचर विकत घेऊ शकता. ती 2 वर्ष चालते आणि पुन्हा रिन्यू करावी लागते. पण असे असे फार कमी असतात पण युजली आजकाल मी तुम्हाला ॲग्रीमेंट पाठवते मग तुम्ही ते डाउनलोड करून घ्या मग ते प्रिंट करा मग त्याच्यावर तुमची सही करा मग ते पुन्हा स्कॅन करा आणि मला पाठवा. हे करण्याचे दिवस आता खूपच मागे पडलेत. प्रत्यक्ष म्हणजे एका वेबसाईटवरनं आपल्याला लिंक येते त्याच्यावर आपण जायचं असतं तिथे त्या ठिकाणी जायचं असतं तिथे आपली डिजिटल सिग्नेचर म्हणजे आपली सही आयदर करायची असते माऊस वापरून किंवा तुमच्याकडे जर तुमची केलेली सिग्नेचर असेल तर ती इमेज तिथे पेस्ट करायची असते. आणि हे सगळं सिक्युअर्ड असतं. हे फार सोपं असतं आणि हा अगदी रुळलेला प्रकार आहे. त्यामुळे हे सिक्युअर्ड आहे, सुरक्षित आहे आणि सोपं आहे. त्यामुळे या प्रकारची जरी ॲग्रीमेंट्स आली तरी अगदी बिनधास्त त्याच्यावरती सही करून तर ती पाठवायला सुरुवात करा. आणि आता जे सगळ्यांना वाटत होतं की AI बद्दल आपल्याला काहीतरी ऐकायला मिळेल तर तिकडे आपण जाऊया. ॲक्च्युली आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सुरुवात ही ज्याला आपण अतिशय नावं ठेवतो त्या गुगल ट्रान्सलेशनमधनं किंवा ऑटोमेटेड ट्रान्सलेशनच्या बाकीच्या इंजिन्समधून तिथपासून सुरुवात झालेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग हे सगळे विषय खूप दिवसांपासून चालू आहेत आणि त्यातला मजेचा मुद्दा असा आहे की जितकं चांगलं तुमच्या भाषेतला जितका चांगला कंटेंट जितका चांगला आशय तुम्ही जास्तीत जास्त इंटरनेटवरती ठेवत असाल तितकं चांगलं तुम्हाला इंटरनेटवरती सापडणं पण म्हणजे तुमची भाषा तितकी इंटरनेटवर चांगली सापडत जाईल. त्यामुळे आपण चांगली भाषा जास्तीत जास्त इंटरनेटवर आपण स्वतः ठेवणं हे आपण करण्यासारखं काम आहे. मग त्याच्यामध्ये काय काय करता येईल तर सगळ्यात चांगला उपाय जो मला वाटतो किंवा सगळ्यात चांगला मार्ग जो मला वाटतो तो म्हणजे विकी पेजेसवरती तुमचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन करणं.
याच्यामध्ये याचे पण दोन फायदे आहेत. एकतर विकीवरचं लेखन हे एका विशिष्ट प्रकारे करावं लागतं. ते केल्यानंतर तुम्हाला त्याचं क्रेडिट मिळतं. म्हणजे तुमच्या नावाने ते पेज कदाचित येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही तिथे जर का तुमचं साहित्य ठेवलं किंवा विकी बुक्सवरती ठेवलं किंवा विकी पेजेस तुम्ही जर केली, तुमचं ज्या विषयात तुमचं प्रभुत्व असेल, मास्टरी असेल, त्या विषयावरचं लेखन तुम्ही विकी पेजेससाठी मराठीमधून केलं, तर हे सगळं चांगलं मराठी इंटरनेटवरती उपलब्ध होणार असतं आणि हे सगळं मायाजाल जे काही आहे ते इथूनच शिकणार असतं सगळं. त्यामुळे फेसबुकवरच्या पोस्टपासून ते विकी पेजेसपर्यंत सगळं आपण जितका जास्ती आशय मराठीत घालू तितका चांगला आपल्याला त्याचा परतावा पण मिळणार आहे. त्यामुळे आपण एक जास्तीत जास्त चांगला मराठी आशय इंटरनेटवर ठेवणं हे मराठी अनुवादक, मराठी लेखक, मराठी वाचक म्हणून आपल्याला सहज करता येण्यासारखी गोष्ट आहे. तर ती जरूर करावी. जे इथे लेखक आहेत त्यांना जर का त्यांची पुस्तकं जुनी असतील आणि त्यांना विकी बुक्सवरती ठेवण्याची इच्छा असेल, पुष्कळदा लेखक असं विचार करतात की मला ह्याच्यातून फार अर्थप्राप्तीची अपेक्षा नाही आहे, पण हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि तो सगळ्यांपर्यंत पोचला पाहिजे. तर विकी बुक्सवरती तुम्ही ही पुस्तकं निःशुल्क उपलब्ध करून देऊ शकता. एखाद्या तांत्रिक विषयावरचं चांगलं मराठी लेखन ते सुद्धा फुकट हे जर का इंटरनेटवरती अवेलेबल असेल तर ते उचललं जातं. त्यामुळे म्हणजे उचललं जातं म्हणजे वाचकही वाचतात आणि जी मशीन्स शिकत असतात मराठी भाषा त्यांना पण हा आशय तिथून उचलता येतो. त्यामुळे विकी बुक्सवरती तुमचा आशय ठेवण्याचा सुद्धा तुम्ही जरूर विचार करावा. मराठीत लेख लिहिणं, तुमच्या तुमच्या वेबसाईट्सवरती तुम्ही मराठीमध्ये लेख लिहू शकता. तुमच्या फेसबुकवरती किंवा तुमच्या लिंक्डइनवरच्या अकाउंटवरती तुम्ही तुमच्या विषयाचे लेख मराठीमध्ये लिहू शकता. अर्थात पुन्हा हे जर सगळं तुम्हाला करायचं असेल तर युनिकोड शिवाय पर्याय नाही. त्यामुळे युनिकोड शिकणं ही या सगळ्याची पहिली पायरी किंवा सुरुवात आहे असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं मला एक म्हणायचं असं आहे की जे मशीन ट्रान्सलेशनला किंवा ऑटोमेटेड ट्रान्सलेशनला आपल्याला ते आवडत नाही आणि म्हणून आपण त्याचा उपयोगच करत नाही. पण आपण त्याला शिकवलं नाही तर ते शिकणार नाही. त्यामुळे आता तुम्ही पाहिलं असेल की ऑटोमेटेड ट्रान्सलेशन हे पूर्वी होतं त्यापेक्षा आता बऱ्यापैकी बरं येत चाललं आहे. ज्या भाषांमध्ये त्याचा खूप उपयोग केला जातो त्या भाषांमध्ये ते लवकर शिकतं. त्यामुळे ऑटोमेटेड ट्रान्सलेशन वापरणं आणि त्याला शिकायची संधी देणं म्हणजेच त्याचं पोस्ट एडिटिंग करणं, यामुळे सुद्धा आपण ए आयला मदतच करणार असतो. आता काय होतं की आता तुम्ही ओके ए आयकडे मी येते, पण हे ए आयकडे जाण्याचा हा रस्ता आहे. तर ते मी म्हणून तुम्हाला सांगत होते की जे ऑटोमेटेड ट्रान्सलेशन आता उपलब्ध आहे तर त्याला एकदम मोडीत न काढता त्याचा उपयोग करून मशीनला शिकवणं हे तुम्ही जरूर करावं असं मला वाटतं. टेक्नॉलॉजी ही सोपी असते. टेक्नॉलॉजी ही सगळ्यांनी वापरता येईल इतकी सोपी केलेली असते, म्हणजे तेच त्यांचं ध्येय असतं. त्यामुळे कुठल्याही टेक्नॉलॉजीचा बाऊ न करता किंवा मला आता हे कसं येणार किंवा मी आता इतकी वर्ष असं करते तर आता ते बंद करून नवीनच काहीतरी करणं हे या कम्फर्ट झोनमधून बाहेर येणं हे महत्त्वाचं असतं. म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी अनुवाद करायला सुरुवात केली तेव्हा मी चक्क वहीत पेनाने अनुवाद लिहिणे इथे अशी सुरुवात केली. त्याच्यानंतर मी अनेक वर्ष श्रीलिपी वापरत होते आणि त्याच्यानंतर जेव्हा आम्ही सिडॅकसाठी काम करायला सुरुवात केली तेव्हा युनिकोडवरती जाण्यापासून पर्यायच नव्हता. तेव्हा मला असं वाटतं की हा आता इतके दिवस आपल्या हातात बसलेला कीबोर्ड आहे, आम्ही आता कसा बदलू, कसा नवीन शिकू वापरू असं मला वाटत होतं. पण ग्राहकाचा रेटा असल्यामुळे मी ते जेव्हा ते बघायला सुरुवात केली आणि ते अक्षरशः 15 मिनिटात आपल्याला समजतं आणि त्याच्यानंतर मला खरंच असं वाटायला लागलं की हे कसं काय आपण ह्याच्या आधीपर्यंत हे कसं काय करत होतो, हे किती सोपं आहे. लाईफ बिकम्स इझी असं ज्याला म्हणतात ना ते अगदी खरं आहे. तंत्रज्ञानाच्या या सगळ्या गोष्टींमध्ये लाईफ बिकम्स इझी हे खरं आहे. त्यामुळे त्याचं कुठलीही भीती किंवा न बाळगता आपण त्याचं काम केलं पाहिजे. आता ए आयमध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर ए आय वापरून जे ट्रान्सलेशन केलं जातं म्हणजे या कॅटटूल्समध्ये सुद्धा एक
पर्याय आम्हाला दिलेला असतो की तुम्हाला AI वापरून करायचं आहे का. तर 3.5 मध्ये आपण केलं, ChatGPT 3.5 मध्ये केलं तर ते बऱ्यापैकी असतं. 4.0 मध्ये केलं तर ते त्याच्यापेक्षा बरं आहे. कारण ते पेड आहे. त्यामुळे हे जे काय सगळं शिकलेलं आहे ते वापरून आपल्याला 4.0 देतात आणि शिकण्यासाठी जे काही आहे ते 3.5 मध्ये त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर मी म्हटलं तसं की हे 3.5 मध्ये जे काही आपल्याला दिसतं आहे ते आपण जर सुधारत गेलो, म्हणजे समजा तुम्ही ओपन AI वापरलं आणि तिथे तुम्ही त्याला सांगितलं की मला मराठीमध्ये काय मला कुत्रा या विषयावर मराठीमध्ये निबंध लिहून दे. तर असा तुम्ही दिलं तर हे तुम्हाला काहीही मिळू शकतं. त्यामुळे तुम्ही त्याला अ, काय नेमकी मागणी त्याच्याकडे करता, म्हणजे तुम्ही त्याला स्पेसिफिक विषय कसा देता, त्याचे पॉइंटर्स कसे देता, हे खूप महत्त्वाचं आहे. अ, आणि तुम्ही त्याला सांगाल की मला इयत्ता 4थीच्या मुलांना मुळात कुत्रा हा प्राणी काय आहे हे मला समजावून सांगण्यासाठी कुत्रा या विषयावर निबंध लिहायचा आहे. किंवा तुम्ही त्याला असं सांगितलं की अंध व्यक्तींना कुत्रा कशी मदत करतो याबद्दल मला एक निबंध लिहायचा आहे. किंवा कुत्रा घराची राखण कशी करतो, घराची राखण करायला कुत्र्याला कसे शिकवावे या विषयावर मला 100 शब्दांचा 200 शब्दांचा एक निबंध लिहून दे. जितकं तुम्ही नेमकेपणा आणाल तितकं त्याचं आउटपुट हे बरं असतं. त्यातही त्याच्या म्हणजे 3.5, मी आता 3.5 बद्दल बोलतेय कारण सगळ्यांच्याकडे 4.0 नाहीये म्हणून. तर याच्यामध्ये मराठी वाक्यरचना सदोष असते. कारण त्याला हे माहिती नाहीये की बरोबर अचूक वाक्यरचना म्हणजे कशी करायची, मराठीमध्ये वाक्यखंड वाक्यांश कसे वापरायचे हे त्याला माहीत नाहीये. तो शिकतोय अजून. त्याला शिकवण्याची जबाबदारी आपलीच आहे. त्यामुळे आपण 2 प्रकार असतात. एक तर तुम्ही तिथेच करेक्ट करू शकता किंवा तुम्ही ते डाउनलोड करायचं. मग तुमच्या वर्ड फाईलमध्ये तुम्हाला हवे ते चेंजेस करायचे. याच्याऐवजी तुम्ही जर ChatGPTचे विंडो ओपन असताना तिथेच जर का तुम्ही करेक्शन्स करत गेलात तर हे त्याच्या लक्षात राहतं आणि तो पुढच्या वेळेस तुम्हाला कुत्र्यावरचा अधिक बरा निबंध देऊ शकतो. त्यामुळे पोस्ट एडिटिंग हे तिथे करणं हे जास्त चांगलं हे आहे. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शेवटी आर्टिफिशियल आहे. त्याला माणसानेच शिकवायचं आहे. त्यामुळे मी म्हटलं तसं तुम्ही जितकं जास्त त्याला द्याल आणि त्याला त्याला तुम्ही काय सूचना कशा जास्त चांगल्या देता त्याच्यावरनं तुम्हाला स्वतंत्रपणे लिखाण तो बरं करून देऊ शकतो. त्याला ऑप्शन्स पण विचारता, म्हणजे तो दरवेळेस आपल्याला मशीन हे करताना कॅटटूलमध्ये आपल्याला तो ऑप्शन्स विचारतो की हे चांगलं नाही आहे, आवडत नाही आहे का, मग आणखीन एक ऑप्शन तो तुम्हाला दाखवतो, आणखीन एक ऑप्शन तुम्हाला दाखवतो. जेव्हा तुम्ही एखादा ऑप्शन स्वीकारता आणि तिथेच त्याचं पोस्ट एडिटिंग करता तेव्हा तुम्हाला तो तो जास्त शिकतो आणि पुढच्या वेळेस तुम्हाला ऑप्शन देताना अधिक बरा ऑप्शन देतो. AI इथे राहणार आहे. म्हणजे खरं तर कसं आहे माहिती आहे का की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग हे कशासाठी सुरू झालं तर आपल्याला जी कामं पुन्हा पुन्हा करावी लागतात, ज्याचा कंटाळा येऊ शकतो, ती कामं कुणावर तरी सोपवावीत यासाठी हे सुरू झालं. आता असं झालंय की सगळ्यात क्रिएटिव्ह जी कामं आहेत ना, म्हणजे लेखन आहे, चित्र काढणं आहे, कविता करणं आहे, ही कामं आपण त्याच्याकडून करून घेतोय आणि आपण अगदीच पुन्हा काय म्हणायचं रिपिटेटिव्ह कामांमध्ये पुन्हा पुष्कळ माणसं बिझी होत आहेत. पण याच्यामध्ये याचं लावू न करता किंवा आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी हे जर सगळं चांगलं चांगलं ट्रान्सलेशन यायला लागलं किंवा तो लेख सुद्धा बरे लिहून द्यायला लागला तर मग मी काय करू, असा प्रश्न किंवा अशी भीती आपल्याला पडायचं खरंच कारण नाही. याचं कारण मुळात या विषयावर काहीतरी लिहावं असं वाटणं हे माणसाचंच काम आहे. किंवा या प्रकारच्या लेखामध्ये कुठले कुठले मुद्दे असले पाहिजेत, हा कुणासाठी लिहायचा आहे, त्याची भाषा कशी असली पाहिजे, हे जे निर्णय आहेत, हे जजमेंट आहे, ही जी कल्पनाशक्ती आहे ही फक्त माणसाकडेच आहे. AI किंवा Google हे सगळं आत्तापर्यंतच्या महाजालामध्ये जे काही उपलब्ध आहे त्याचाच सहारा घेऊन तुम्हाला काहीतरी आउटपुट देत आहे. पण अत्यंत काहीतरी नवीन कल्पना आहे, नवीन कल्पना सुचणं हे जे माणसाला शक्य आहे ते आपल्याला शक्य आहे फक्त. त्यामुळे आपण कल्पना सुचणं हा जो खास माणसाचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे अजून तरी आहे,
कदाचित या पुढच्या 3 वर्षांमध्ये, 2 वर्षांमध्ये, 6 महिन्यांमध्ये कदाचित मशीनला सुद्धा नवीन कल्पना सुचायला लागतील, आपल्याला माहीत नाही. पण नवीन कल्पना सुचणं किंवा कुणासाठी काय आवश्यक आहे हे हा किंवा हा एखादा विचार आहे, ही एखादी कल्पना आहे, ती कशी मांडता येईल. मग मी ती नाट्य स्वरूपात मांडू का, त्याचा लेख लिहू का, त्याची कविता करू, ते श्राव्य प्रकारात लिहू का, कुणाला तरी वाचायला देऊ का, त्याची फिल्म बनवू, कोणतं माध्यम वापरू, हे जे सगळे निर्णय आहेत, हे जे सगळे आपण निवड करतो या प्रत्येकाची, हे माणसालाच करता येतं. मग आपण हा समोर एखादा बागुलबुवा उभा आहे असं न मानता, समजा आपण असं मानलं की हा एक न दमणारा एक राक्षस किंवा एक जिनी आपल्याला मिळालेला आहे, की हा दमतच नाही किंवा आपण सांगू ते काम ऐकतो, असा एखादा सेवक आपल्याला या रूपाने मिळालेला आहे, असं जर का आपण त्याच्याकडे पाहिलं तर आपण आणि काय होतं की आपल्याला एका विशिष्ट पद्धतीने काम करण्याची सवय झालेली असते. त्यामुळे आपण आधी मनात विचार करतो, मग त्याचे मुद्दे काढतो, मग त्याच्यावरनं काहीतरी लिहितो. तर याच्यामध्ये आपल्याला अ, आपण व्हॉइस टायपिंग करून लांबच्या लांब निबंध पटापट लिहू शकतो. हे आपल्याला करणं शक्य आहे. त्याच्यानंतर आपण फक्त मुद्दे देऊन त्या आपल्या न दबणाऱ्या सेवकाला सांगितलं की याच्यावरती मला एक तू कथा लिहून दे, आणि मग त्याचं आपण पुन्हा संपादन केलं आणि त्याला सांगितलं की हे असं लिहायचं आहे, पुढच्या वेळेस लक्षात ठेव हे असं लिहायचं आहे, आणि त्याला शिकवलं. तर आपल्याला अ, जी आपल्याला मर्यादा पडत असतात ना, आपल्याला वेळाच्या मर्यादा असतात, आपल्याला म्हणजे एक कल्पना मनात आली तर त्याचं दडीच नाहीपर्यंत आपल्याला ते थांबावंच लागतं. मग डोक्यात कल्पनांचा ओघ कितीही येत असला तरी ते थांबावं लागतं. तर हा जर का सेवक आपल्याला, आपण जर त्या सेवकाला शिकवलं आणि तयार केलं, तर आपल्याला समजा आपण आठवड्याला काय समजा रोज 5,000 शब्द लिहित असलो, पण आठवड्याला समजा आपण एक 30,000 शब्द लिहित असलो, तर कदाचित आपण आठवड्याला 1,00,000 शब्दांपर्यंत सुद्धा साहित्य निर्मिती करू शकतो. मी साहित्य निर्मिती हा शब्द खूप जबाबदारीने वापरलेला आहे. कारण तुम्ही तुमच्या सेवकाला शिकवण्यासाठी जेवढा वेळ कष्ट घ्याल, तो शिकायलाच बसलेला आहे. त्यामुळे तुम्ही त्याला चांगली भाषा देणं, तुम्ही त्याला कल्पना देणं किंवा तुम्ही त्याला मुद्दे चांगले देणं, सपखल मुद्दे देणं, आणि पुन्हा तो कंटाळत नाही ना पुन्हा पुन्हा लिहायला किंवा पुन्हा पुन्हा रेकॉर्ड करायला किंवा पुन्हा पुन्हा तुम्ही त्याला जे काही काम सांगाल ते पुन्हा पुन्हा करायला तो कंटाळत नाहीये. त्यामुळे त्याला शिकवणं आणि त्याच्याकडून काम करून घेणं, या याची एक ही आपल्या कामाच्या म्हणजे वर्कफ्लोमध्ये हे थोडासा बदल करून हे जर का आणलं त्याच्यामध्ये आणि त्याच्याकडून जर का काम करून घ्यायला लागलो, तर हा आपला आउटपुट पण खूप वाढणार असतो. तर हे थोडेसे तंत्रज्ञानाबद्दल आणि अनुवादाबद्दल माझे विचार किंवा अनुभव मी तुमच्याशी शेअर केले. तुमच्यापैकी कुणाला जर काही प्रश्न असतील किंवा काही कॉमेंट असतील तर त्या कॉमेंट्स लिहा, आणि आपल्याला त्याच्यावरती पण थोडंसं बोलता येईल. जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना चॅटमध्ये घालता येईल. आपल्या आवडीच्या विषयातले काम कसे मिळवावे, दुसऱ्या शब्दात आपल्या आवडीच्या विषयातले काम कोण करत आहे किंवा कोणत्या प्रसादजी थँक्यू. आणि समीरजी, आपल्या आवडीच्या विषयात कोण काम करतं, कुठे काम करतं, हे थोडंसं आपल्याला म्हणजे विशेषतः पुस्तकांच्या अनुवादाच्या बाबतीत ना, पुस्तक प्रसिद्ध होईपर्यंत शक्यतो कोणी काही सांगत नाही किंवा त्याचं काम बऱ्यापैकी पूर्णत्वास गेल्याखेरीज त्याचं प्री पब्लिशिंग जाहिरातसुद्धा येत नाही. पण आपलं परवा अनुवादकांचं संमेलन झालं, तर तशा प्रकारे जर काही संमेलनं होत असतील तर तिथे मर्यादित स्वरूपात सांगता येतं. तुम्ही जेव्हा एखाद्या कॅटटूलवरती रजिस्टर करता तेव्हा तुम्हाला साधारणपणे कुठल्या प्रकारची कामं येत आहेत ते कळतं.
आम्ही ट्रान्सलेशन पॅनाशियामध्ये काही मला वाटतं 2 वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपर्यंत अवांतर नावाचा एक कार्यक्रम चालवायचो. तर त्याच्यामध्ये असं त्याची कल्पना होती की अनुवादकांना सगळ्या विषयातलं थोडं थोडं माहिती असायला लागतं. म्हणजे त्यांना सायकलिंगचीही माहिती असायला लागते, त्यांना हॉर्स रायडिंगबद्दलही माहिती असायला लागते, त्यांना शैक्षणिक तत्त्वज्ञानही माहिती असायला लागतं, हे त्यांना सगळं माहिती असायला लागतं, सगळ्यातलं सगळं माहिती असायला लागतं. पण तर त्यासाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूला थोडा विरंगुळा लागतो. आपण एकाच प्रकारचं काम खूप वेळ करत असतो. तर हे सगळं लक्षात घेऊन आम्ही महिन्यातनं एकदा आम्ही ते ऑफलाईन करायचो. म्हणजे आमच्या ऑफिसमध्येच सगळेजण यायचे आणि मग आम्ही अक्षरशः तबला वादन, ते सायकलिंग, ते हॉर्स रायडिंग अशा वेगवेगळ्या विषयांवरती कार्यक्रम करायचो. काही व्याख्यानं असायची, काही संवाद स्वरूपातले असायचे, म्हणजे त्याच्यामध्ये अंकगणिताचे आम्ही घेतलेले होते. तर अशा प्रकारचं काहीतरी आपल्याला आता ऑनलाईन सुद्धा सुरू करता येईल का असं आपण जरा बघूया. पण आपल्या विषयातलं काम कोण करतं आहे याच्यासाठी तुम्हाला थोडंसं ऑफलाईनच एकमेकांशी संवाद साधायला लागेल. तसं जे आम्ही पुस्तकं केली आहेत, आमच्या कंपनीकडून कुठली कुठली पुस्तकं केली आहेत तेही मी सांगते आणि मी स्वतः कुठली कुठली केलेली आहेत तेही सांगते. आमच्या कंपनीतून साधारण 350 पेक्षा जास्त पुस्तकं आम्ही प्रकाशकांसाठी केलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही लिहितो आमच्या ब्रोचरमध्ये तसं रोमॅन्स टू रिलिजन म्हणजे आम्ही मिल्स अँड बूनची पण पुस्तकं केलेली आहेत, त्याचेही अनुवाद केलेले आहेत. आणि स्वामी राम आणि दलाई लामा यांचेही यांचीही पुस्तकं केली आहेत. अ, नंतर गीतेवरची पुस्तकं केलेली आहेत. स्टॅटिस्टिक्स वरची पुस्तकं केलेली आहेत. अगदी आउट अँड आउट फिक्शन अशा सुद्धा रंजक फिक्शन केलेल्या आहेत. अशी 350च्या पेक्षा जास्त पुस्तकं आम्ही प्रकाशकांसाठी केलेली आहेत. मी स्वतः केलेली आहेत ती आहेत स्टे हंग्री स्टे फुलिश मी मराठीमध्ये केलेलं आहे. त्याच्यानंतर डेफ हेवन केलेलं आहे मराठीमध्ये. आणि मी 10-12 पुस्तकं मेरी कोमचं आत्मचरित्र मला करायला मिळालं. ते मला फारच म्हणजे माझ्यासाठी तो एक शैक्षणिक अनुभव होता की एखाद्या विषयाचा ध्यास घेतलेली जागतिक कीर्तीची लोक कशा प्रकारे विचार करतात ते होतं. अशा प्रकारची एक 15-16 पुस्तकं आहेत माझी. अस्मिता खोले म्हणतात खूप उपयुक्त माहिती मिळाली, धन्यवाद. फ्री कॅट टूल्सची अधिक माहिती मिळू शकेल का? ती वापरणे कामाच्या गोपनीयतेच्या दृष्टीने अतिशय योग्य असतात ती, कारण ही सगळी कॅट टूल्स ही सर्व प्रकारची सिक्युरिटी मेजर्स वापरूनच केलेली असतात. जेव्हा आम्ही ट्रान्सलेटर्सना काम देतो किंवा तुमच्या इकडे कुठल्या एखाद्या एजन्सीमधनं काम आलं तर त्यातल्या फाईल्स तुम्हाला डाउनलोड करता येत नाहीत. त्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन करणं या व्यतिरिक्त तुम्हाला काहीच करता येत नाही. त्यामुळे ती सुरक्षिततेच्या दृष्टीने गोपनीयतेच्या दृष्टीने अतिशय योग्य असतात. उलट एखादी वर्ड फाईल आपण करणं आणि दुसऱ्याला पाठवणं यापेक्षा ऑनलाईन तिथे काम करणं आणि सबमिट ते आपोआपच होतं, हे सगळ्यात काय म्हणायचं गोपनीयतेच्या दृष्टीने चांगली सुविधा आहे. त्यामुळे ते आहेच योग्य. एखादा विशिष्ट मुद्दा काही तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एखादी बाब जी माझ्या लक्षात आली नाहीये असं काही असेल तरी सांगा. अनुवाद करून हवे असलेले ग्राहक आणि अनुवादाची सेवा देणारे अनुवादक यांना जोडणारे काही व्यासपीठ पोर्टल आहे का? उदाहरणार्थ ग्राहक जिथे काम करून हवे असते अशी जाहिरात देतील आणि अनुवादक प्रतिसाद. अशी पोर्टल्स नाही आहेत. म्हणजे कॅटटूल्सची जी पोर्टल्स असतात ना त्याच्यावरती तुम्ही केलं, पण ती कमर्शियल डॉक्युमेंटसाठी जास्त करून असतात. आणि बाकी मग ट्रान्सलेटर्स कॅफे म्हणून एक आहे. त्याच्यानंतर आहेत काही तुम्ही पाहिलं की ट्रान्सलेशन पोर्टल्स असं तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला काही मिळतील, ती तुम्ही जरूर बघू शकता.
कशाविषयी कार्यशाळा करूया? यशश्री पुणेकर, कोणत्या विषयावर कार्यशाळा आयोजित करावी असं वाटतं तुम्हाला? यशस्वी पुणेकर, तुम्हाला कुठल्या विषयावर कार्यशाळा आयोजित करता येईल असं विचारायचं आहे, ते मला कळलं नाही आहे. अजून शिकण्यासाठी. ओके. आपण एखादा स्पेसिफिक विषय जर का ठरवले तर आपल्याला करता येईल असं. मला तंत्रज्ञानाच्या बाबतीत आणखीन एक मुद्दा सांगावासा वाटतो. तो असा आहे की विशेषतः तंत्रज्ञानाच्या बाबतीत ही सगळ्या ज्या गोष्टी असतात ना त्या अ, एखाद्याला स्वतःला शिकून शिकता येण्यासारख्या असतात. म्हणजे प्रत्येक वेळेस मला कुणीतरी एखादी गोष्ट शिकवा असं म्हणणं किंवा अशी अपेक्षा ठेवणं किंवा त्याच्यावरती अवलंबून राहण्याची सुद्धा खरं म्हणजे गरज पडत नाही. तुम्हाला स्व अध्याय करून पुष्कळशा गोष्टी शिकता येतात. आणि हे तंत्रज्ञानाच्या बाबतीतलं फार वैशिष्ट्य मला वाटतं. त्यामुळे तुम्ही जरूर त्याचे प्रयोग करा, त्याच्यावर थोडासा वेळ घालवा आणि स्वतःचं स्वतःला किती जमतंय हे जरूर बघा. हो, मी याचं रेकॉर्डिंग करून अ, ठेवण्याचा प्रयत्न करतेच आहे. नाही नाही, तुम्ही अस्मिता खोरे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते मी. ऑनलाईन फ्री टूल्स उपलब्ध असतात अच्छा अच्छा. ओके. ऑनलाईन फ्री टूल्स मध्ये असं असतं की जे तुम्ही देता ते त्याला मिळतंच, तो डेटा सगळा त्यांच्याकडे जातो. हे गृहीत धरून आपण ठरवावं की आपण हा कंटेंट ऑनलाईन फ्री टूल्सवरती घालावा किंवा नाही. मला वाटतं आज आपण थांबूया इथे. अ, आपलं हे सत्र व्हिडिओ रेकॉर्ड करून इथे ठेवण्याचा मी प्रयत्न करते आहे. आणि आणखीन अशा विषयांवरती आपल्याला जर का काही आणखीन कार्यक्रम करायचे असेल ऑनलाईन ऑफलाईन तर मला कळवा. आपण जरूर त्याचा विचार करू. आणि आमच्या ट्रान्सलेशन पॅनाशियाच्या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आमचे आधीचे पण व्हिडिओज